मित्र आतिश कासकर आणि लवकरच आपली नारळी पुनव चालू होते। 19 तारखेला आपली नारळी पौर्णिमा आहे आणि आज उत्सव आहे तो म्हणजे आपल्या माझगाव डॉगमध्ये आणि हे वर्ष दुसरं आहे उत्सवाचा आपल्या आणि वर्ष दुसरं खूप उत्साहाने होणार आहे। डीजेचा तर आवाज येतच असेल। आतमध्ये प्रोग्राम आहे, आमचे डान्स आहेत आणि त्याच प्रकारे आपला सोन्याचा नारळ अर्पण करणार होतो म्हणजे आपल्या समुद्राला की आपल्या सगळ्यांना सुखी ठेवा। आणि हा सण आगरी कोळ्यांसाठी खूप उत्साह असा आणि एक वाट बघण्याचा असतो आणि तो सण आज साजरा होणार आहे आपल्या कंपनीमध्ये। तर आपण आलोय ते म्हणजे आपल्या माझगाव डॉग कंपनीजवळ आणि प्रोग्राम चालू झाला आहे। की प्राणांच्या लावून या ज्योती औक्षण करत आहे आज तुला राखी सोबत तुझं बांधाया या देहातील प्राण हवे मान नको सन्मान नको।
आपले आई एकविरा परिवाराचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे धडाडीचे जे मित्र आहेत, आपले मित्र म्हणजे आमच्यातलेच एक सवंगडी, त्यांच्यामुळे आज आपला परिवार एकत्र येऊ शकला कंपनीमध्ये. खूप बरं वाटतं आहे का त्यांनी हे पाऊल उचललं आणि गेल्या वर्षी पण आणि यावर्षी पण आपल्याला खूप मस्त एक प्रोग्राम बघायला भेटला आपला आगरी कोळी समाजाचा. त्याचप्रकारे आज आपला काय काय जो प्रोग्राम झाला आहे किंवा होणार आहे ते आपला दादा सांगणार आहे. तिथे आपल्यासोबत तिघंजण आहेत. दादा नाव? किशोर पाटील. किशोर पाटील, किरण दादा आहे आपल्यासोबत आणि सुशील खेदू. तर आपण तिघांना विचारूया कसं होतं सूत्रसंचालन किंवा आपला कसा प्रोग्राम आत्तापर्यंतचा झाला आहे तो. आपला हा कार्यक्रम गेल्या वर्षीपासून सुरू झाला आहे. हा पहिली गोष्ट दादाचं पोशाख बघा, आणि हे आमचं टी शर्ट आहे या वर्षीचं यंदाचं, आणि हा आपला आई एकविरा परिवार. आणि खरंच खूप चांगला परिवार एकजूट केला या लोकांनी केला. या लोकांचं पहिलं पाऊल होतं आणि आता अजून परिवार वाढत चालला आहे. आमचा गेल्या वर्षी थोडा होता, यावर्षी डबल झाला आहे, पुढल्या वर्षी टिबल होईल. आता विचारूया. यावर्षी आपलं हे दुसरं पर्व आहे. गेल्या वर्षी आपण पहिलं पर्व साजरं केलं आहे. आपण 200 मुलांना घेऊन गेल्या वर्षी आपलं पर्व सुरू केलं होतं. यावर्षी तब्बल 460 मुलांना घेऊन आपण हे दुसरं पर्व साजरा करतो. सांगण्याचा इतिहास असा आहे की हे जी माझगाव डॉग कंपनी आहे, या माझगाव डॉग कंपनीमधला जो कोळी आणि आगरी समाजातला जो काही परिवार आहे, त्या सगळ्या समाज बांधवांना एकत्र बांधण्याचं काम गेले 3 ते 4 वर्ष आम्ही करत होतो. गेल्या वर्षी 250 वर्ष आमच्या कंपनीला पूर्ण झाली. त्याचा औचित्य साधून आमची कंपनी पाण्याच्या बेसवर अवलंबून असल्यामुळे, आमची जहाजं पाण्यात जात असल्यामुळे आम्ही आमच्या प्रशासनाला, आमचं जे मॅनेजमेंट आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, विनंती केली की आपण आपल्या या महाराष्ट्राच्या कोळी जाती आणि पुणे आणि आगरी जातीच्या परंपरेनुसार या समुद्राला आपण एक नारळ जो अर्पण करतो, ती प्रथा आपण या कंपनीत चालू करणं गरजेचं आहे. त्या निमित्ताने आपल्या माझगाव प्रशासन त्यांनी आमची विनंती मान्य करून गेल्या वर्षी माझगाव प्रशासन आणि आमचा कोळी आगरी समाज, आमचे कामगार बंधू यांनी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी माझगाव कंपनीमध्ये पहिल्यांदा नारळी पौर्णिमा आणि सुरक्षा बंधन हा एक उत्तम असा सोहळा पार पाडला होता. त्याचं ज्वलंत उदाहरण यावर्षीचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्या गोष्टी नमूद करून इकडच्या रहिवाशांनी देखील म्हणजे त्यांचा अभिमान बाळगला की इतक्या वर्षामध्ये तो कोणी केला नव्हता तो सोहळा आज आपल्या या कोळी बांधवांनी कंपनीच्या आज साजरा केला आहे. त्यामुळे त्यांनी देखील यावर्षी आम्हाला तितकीच उत्साहाने मदत केलेली आहे. त्यांनी देखील इकडे बाहेर एक छान असा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमच्यासाठी. इकडे देखील आमचं पारंपरिक वाद्य ब्रास बँड जसं DJ या सगळ्याची अरेंजमेंट करून त्यांचा डान्सचा गाण्याचा प्रोग्राम आम्ही इथे साजरा केला आहे. नारळाची मिरवणूक काढलेली आहे या पूर्ण विभागामध्ये. अशा प्रकारे यावर्षीपर्यंत जर एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण घेतलेला आहे. त्याच्या पुढे जितकी वर्ष होतील, 200च्या 400 झाले, 400चे 800 असे वाढत जाणार आहे. हा सर्व तो काही घाट घातलेला आहे, तो जरी कोळी आगरी बांधवांनी घातलेला असला तरी तो संपूर्ण माझगाव डॉग परिवारासाठी पुढे त्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याची मला आम्ही शाश्वत देतो. जय एकविरा. जय जय लेट आला.
पौर्णिमा मिरवणूक आहे आपल्या इकडे चालू माझगाव डॉगची. मित्रांनो हे वर्ष दुसरं आमचं नारळी पुनवचं आणि यावर्षी खूप उत्साह आहे. गेल्या वर्षी याच्यापेक्षा डबल उत्साह असणार आहे. मंडळी मागे जी पब्लिक दिसते ती आपली आगरी कोळी परिवारातली आहे आणि ज्या रहिवाशांनी आपल्याला एवढं मोठं सहकार्य दिलं, सहकार्य केलं आणि आपला प्रोग्राम एवढा चांगला झाला, त्यांची भेट घडून देतो तो माझ्या किरण दादा. नमस्कार. मगाशी जो काय आपण विषय सांगितला होता त्याप्रमाणे माझगाव प्रशासन आणि त्या कंपनीतील कामगार बंधू भगिनी जे आता आपल्यासमोर उभे आपण जी बघतात आहोत त्यांच्या संयुक्त विद्यमाने माझगाव डॉग या कंपनीने गेली 250 वर्षाच्या कालावधीनंतर दुसरं वर्ष जे आहे हे आपण नारळी पौर्णिमा साजरा करत आहोत. फार जल्लोषात साजरा करत आहोत. तोच जल्लोष कंपनीच्या बाहेर आल्यावर तसाच निरंतर ठेवण्यासाठी आपल्या या इकडच्या स्थानिक कोळी रहिवाशांनी देखील आपल्याला यावेळी उत्स्फूर्तपणे अशी मदत केलेली आहे. इकडे छान असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे, सुंदर असा. त्यासाठी इकडे सजावट वगैरे केलेली आहे. तसेच DJ असेल, आपला कोळी आगरी लोकांचा पारंपरिक असा आपला डान्स ब्रास बँड देखील त्या लोकांनी इथे आयोजित केला होता. आपल्या या सगळा हा जो कार्यक्रम त्या लोकांनी आपल्याला इथे अरेंज करून दिला होता. त्यासाठी आपले स्थानिक कोळी रहिवासी असतील त्यांचे माझगाव डॉग प्रशासन आणि आमच्या कामगार बंधूंकडे आम्ही आभार मानत आहोत. आणि आपले जे काही रहिवासी आहेत त्यांचा आपण खूप कसं स्वागत आता आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. सर्वेश म्हणजे हे सर्व आपलंच आहे. उत्सव आपण करतोच आहे. आपला सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि हे दुसरं वर्ष आहे. आम्ही तुमच्यासोबत दरवेळी असणार याची शाश्वती देतो आणि हा उत्सव वाढेल याची आपण सर्व मिळून एकत्र काळजी घेऊया आणि सगळे एकत्र येऊन हा उत्सव अजून उत्स्फूर्तपणे वाढूया. ठीक आहे. धन्यवाद. आई माऊलीचा, माझ्या एकविरायचा. आजच्या न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा. बस हा एकच माणूस आहे माझा. मंडळी, तर आपला आता कार्यक्रम इकडे संपन्न होत आहे आणि हा परिवार अजून वाढावा. अक्षय आलाय, हा परिवार अजून खूप मोठा व्हावा हीच आईचरणी प्रार्थना. आणि चला तर आपण पुढे भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
आणि नक्की दरवर्षी आपण कार्यक्रम दाखवू. बाय, टेक केअर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दरवर्षीचं वाक्य आहे, दरवेळेचं वाक्य आहे हे, तर मनावर घ्या हे वाक्य.